छोड़ है तो तूफान भी ठहर जाता है। एकदा युवराज दादा सूर्यकर यांच्यासाठी एकदा जोरदार नारा होता, कारण मी आजपर्यंत जिल्हाध्यक्ष बघितले आपापल्या रुबाबामध्ये राहणारे, परंतु माणूस मेहनतीचा आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या परभणी जिल्ह्यामध्ये, परभणी शहरामध्ये घराघरात DSP गेल्याशिवाय राहणार नाही। अरे हम जब चलते तो देखने वालों का दिल मचल जाता है, हम जब करते तो तूफान भी ठहर जाता है। हमें बदलने की कोशिश मत करना हरगिज, क्योंकि हम जब बदलते तो पूरा इतिहास बदल जाता है। आले रे आले रे आले रे,
वाले आठवण वाले तुम प्रकाश वाले गवाई वाले तुम गवाई वाले तुम्ही सारे हिमाचे लाले सांगा मला सौल कोले जे हिमान पाहिले काले जे हिमान पाहिले काले त्या भीम स्वप्नाचे काय झालं भीम स्वप्नाचे काय झालं भीम स्वप्नाचे काय झालं कारण बोलत होते भीमराव एका दमात बोलत होते भीमराव एका दमात शासन करती होईल माझी जमात शासन करती होईल माझी जमात आज अटल वालं कमाल वालं प्रकाश वालं गवई वालं तुम्ही सांगून जाऊन बोले हे विमान पाहिले काले हे विमान पाहिले काले त्या भीम स्वप्नाचं काय झालं भीम स्वप्नाचं काय झालं आले रे आले रे आले रे आले रे आले रे DSP वाले आले रे आले रे आले रे आले रे DSP वाले आले रे आले रे आले रे आले रे DSP वाले बंधनो बघा बंधनो मागच्या महिन्यामध्ये 26 जानेवारीला एक नाशिकचा पालकमंत्री बाबासाहेबांचं नाव घ्यायला विसरला. आवाज वाढवा थोडा थोडा. आणि मग कोणा जेव्हा पत्रकारांनी विचारलं त्याला तर त्यावेळेस म्हणायला लागला की एखादं नाव राहिलं तर काय होतंय. परंतु त्याला मला या आजच्या मान्यवर कांशीरामजी साहेबांच्या जयंतीनिमित्त सांगायचंय. एक मुस्लिम शायर असं लिहितो कि कोई चिल्ला कर चला गया तो कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया तो कोई चीख कर चला गया, कोई स्कूल में जिंदगी का सबक सीख कर चला गया और एक अछूत का बच्चा स्कूल के बाहर रहकर भी इस देश की तकदीर लिखकर चला गया. इस देश की तकदीर लिखकर आणि म्हणून या भारतीय संविधानामध्ये काय आहे या भारताचं नाव जर मोठं असेल तर ते फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे आहे बांधवांनो. आणि म्हणून काय म्हणायचं बघा गीता से ना तो बाइबल से, गीता से ना तो बाइबल से, ना ही कुरान से. बघ काय जग में भारत चाहे बस
झुकता है संविधान के आगे, भगवान भी झुकता है संविधान के आगे. आणि म्हणून काय म्हणायचं बघा, संविधान की करो, करनी है पूजा तो संविधान की करो. आणि म्हणून शेवट काय अपना संविधान है
खूप धन्यवाद. आणि खरंच या ठिकाणी सर्व कलावंतांना परभणी जिल्हा अध्यक्ष बसपा युवराज भाऊ सूर्यतळ यांनी जी संधी दिली त्यांच्याबद्दल पण युवराज भाऊ सूर्यतळ यांचा आभार मानतो. सन्माननीय आमच्या बहुजन समाज पार्टी आयोजित पश्चिम महाराष्ट्र तथा मराठवाडा झोनस्तरीय ठीक आहे. हॅलो सन्माननीय आमचे सर ठीक आहे. बहुजन समाज पार्टी आयोजित मान्यवर कांशीराम साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज संपन्न झालेले या जयंती मेळ्याचे आभार व्यक्त करण्यासाठी मी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष युवराज सूर्यतळ यांना विनंती करतो की आपण आभार व्यक्त करावेत. हॅलो, या ठिकाणी बहुजन समाज पार्टी आयोजित पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा झोन स्तरीय बामसेट DS4 बहुजन समाज पार्टीचे जनक बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या 92व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष शिंदे तसेच ॲडव्होकेट संजीव सदाफुले महाराष्ट्र प्रदेश महासचिव बहुजन समाज पार्टी तसेच ॲडव्होकेट LB इंगळे साहेब महाराष्ट्र प्रदेश मातंग भाईचारा तसेच इंजिनियर अनिरुद्ध रणवीर साहेब महाराष्ट्र प्रदेश सचिव तसेच माननीय मनीष भाऊ कावळे साहेब मराठवाडा झोन प्रभारी तसेच विलास शेरखाने व प्रत्येक जिल्ह्यामधून आलेले सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांनी आपला वेळातला वेळ काढून या कार्यक्रमाला सहभागी झाले आणि यशस्वी बनवला. त्यासाठी या सर्वांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला प्रामुख्याने यशस्वी करण्यासाठी आपलं प्रबोधन करण्यासाठी या ठिकाणी आलेले शाहीर सुरेश रंजवे बीड तसेच प्राध्यापक राहुल सुरवसे आणि त्यांचा संच यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. तसेच या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सुद्धा आम्हाला योग्य असा न्याय दिला, सहकार्य केलं, त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे सुद्धा आभार मानतो. आणि या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला वेळोवेळी MSBनं अडथळा आणला, त्यासाठी या ठिकाणी या आभारातून त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी सुंदर असं साऊंड सिस्टीम यांनी आम्हाला खूप अशी चांगली सुंदर सेवा दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.